नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ॲनिव्हर्सरी स्पेशल केक। तर खूप छान असा हा केक रेडी झालेला आहे आणि खूप सिंपल असा केक आहे। कस्टमरने फोटो पाठवून केक बनवण्यासाठी सांगितला होता, तर त्या पद्धतीने आपण हा केक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला हा केक कसा वाटला। तर चला मग लगेच सुरुवात करूया। तर या केकचं प्रमाण पण तुम्हाला सांगते। तर हा केक आपण पाव किलोच्या प्रमाणात बनवणार आहे। तर विदाउट मोल्डचा यूज केलेला आहे आपण आणि राउंड शेप पासून हार्ट शेप रेडी केलेला आहे। तर 80 ग्रॅम प्रेमिक्स घेऊन हा मी केक स्पॉन्ज रेडी केला होता। तुम्हाला इथे व्हिडिओ थोडा झूम केल्यामुळे केकचा आकार मोठा दिसत असेल, पण हा केक छोटाच आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी या कट्स देऊन घेतलेले आहेत केकला आणि आपल्याला साइडच्या एजेस अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि तशाच उचलून आपल्याला पुढच्या साइडला स्टिक करून घ्यायचे आहेत। तर याने आपल्या केकला हार्ट शेप येणार आहे, तुम्ही नक्की बघा। तर बघा, त्या साइडला मी दुसऱ्या साइडला सुद्धा अशाच पद्धतीने कट दिलेला आहे आणि पुढच्या साइडला स्टिक केलेला आहे। तर प्रॉपर हार्ट शेप येण्यासाठी आपल्याला ज्या एजेस आपण चिकटवून घेतलेल्या आहेत त्याच्या मधोमध प्रॉपर हार्ट शेप आपल्याला रेडी करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने कट दिलेला आहे, छोटासाच कट दिलेला आहे जेणेकरून परफेक्ट असा हार्ट शेप आपला दिसेल। तर तुम्ही पाहू शकता थोड्याफार प्रमाणात आपला हा हार्ट शेप व्यवस्थित असा रेडी झालेला आहे। तर याला प्रॉपर छान अशी आयसिंग दिली तर खूप छान असा हा केक रेडी होणार आहे, तुम्ही नक्की बघा। तर बघा, आता याला फायनल आयसिंग करून घेण्यासाठी मी हा केक आधी 1 तास फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे, जेणेकरून याचे क्रम्स बाहेर येणार नाहीत आणि प्रॉपर असं आपल्याला आयसिंग करता येईल। तर मी याची पूर्णपणे आयसिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर खूप छान अशी ही आयसिंग आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता हा प्रॉपर हार्ट शेप तयार झालेला आहे। तर आता आपण याचं डेकोरेशन करणार आहोत। तर यासाठी बघा, मी नोझलचा यूज केलेला आहे आणि हे आपलं रोझेट नोझल आहे। याने छोटे छोटे फ्लावर्स आपल्याला तयार करायचे आहेत आणि आपल्याला प्रॉपर रेड कलर येण्यासाठी माझा एक व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता किंवा माझ्या चॅनलवरती सुद्धा आहे। तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे फ्लावर्स काढून घेतलेले आहेत, परंतु मी ते डार्क कलर जास्त वापरला नाही, कारण जास्त प्रमाणात जरी डार्क कलर यूज केला तर क्रीमसुद्धा कडू लागण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे मी थोड्या प्रमाणातच रेड कलर वापरलेला आहे आणि नंतर आपण याच्यावरती रेड कलरचा स्प्रे मारून घेणार आहे, जेणेकरून याला प्रॉपर रेड कलर येईल। तर बघा, आता नंतर मी स्टार नोझलने असे छोटे छोटे स्टार देऊन घेतलेले आहेत आणि केकला पूर्ण वरची साइड कवर करून घेतलेला आहे। तर कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने केकवरती डिझाईन होती। तर तुम्ही पाहू शकता आपला हा परफेक्ट हार्ट शेपचा केक रेडी होत आहे। तर नंतर जिथे जागा थोडीफार शिल्लक होती तिथे सुद्धा मी छोटे छोटे स्टार देऊन घेतलेले आहेत आणि आता आपण खालच्या बॉर्डरला डिझाईन करून घेणार आहोत। तर त्यासाठी सुद्धा मी ही रेड कलरची क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरली होती आणि छोटासाच कट दिलेला होता, जेणेकरून आपल्याला छोटे छोटे मोती तयार होतील। तर तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट करून क्रीम घ्यायची आहे, जेणेकरून अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होतील। तर बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स दिलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट क्रीम केलेली आहे ही मी, आणि पूर्ण आपल्याला मोत्यासारखी डिझाईन बनवून घ्यायची आहे। आणि अर्थातच आपल्याला शेवटी याच्यावरती थोडा सिल्वर स्प्रे करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या केकला खूप अशी शाईन येते। तुम्ही सुद्धा नक्की करा। तर त्याआधी मी रेड कलरचा स्प्रे घेतलेला आहे आणि थोड्याफार प्रमाणात रेड कलर दिसण्यासाठी मी हा स्प्रेचा यूज केलेला आहे। सॉरी। तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जर केकला आपला डार्क कलर यायचा असेल तर स्प्रेचा यूज करू शकता, परंतु जास्त प्रमाणात करू नका, क्रीम कडवट लागण्याचे चान्सेस असतात। तर बघा, नंतर मी छोटे छोटे सिल्वर बॉल याच्यावरती टाकून घेतलेले आहेत। तर केकचा फोटो ज्या कस्टमरने पाठवला होता त्यावरती सुद्धा असंच होतं, परंतु खरं सांगू त्यामुळे केकला आपला लुक खूप छान आलेला होता। तर तुम्ही पाहू शकता आणि शेवटी मी हा सिल्वर स्प्रे केलेला आहे, जेणेकरून आपल्या केकला खूप छान अशी शाईन आली होती। याचा प्रॉपर लुक तुम्हाला शेवटी दाखवते, नक्की बघा। आणि हा केक तुम्हाला कसा वाटला हेही सुद्धा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि हा केक मी फक्त 200 रुपयाला सेल केलेला आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेत येऊन राहणार आहे। तोपर्यंत माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट करून नक्की विचारू शकता।
तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.